महाजनांनी बोललं होतं मेरिट पाहून प्रत्येक उमेदवार दिलेले अनेक जे आहेत त्यांनी आपलं या ठिकाणी मागणी केली होती, मात्र त्यांना डावलण्यात आलेलं आहे. अनेक आपल्याला घेराव केला, आपण देखील त्या ठिकाणी भाविक झालेले होते आणि कार्यकर्ते देखील आपल्याकडे. बरोबर आहे. आता काही जागा सेनेला सुटल्या, त्याच्यामुळे जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता असतो त्याला अपेक्षा असते की ही निवडणूक आमची, आम्हाला न्याय मिळेल, तिकीट मिळेल. त्याच्यामुळे त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत. त्यांना समजवण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि भविष्यात त्यांना अजून काही जिथे काही देण्यासारखं असेल, संघटनेमध्ये, महापालिकेमध्ये, कोऑप्सचे असेल, असा देण्याचा प्रयत्न करू. पण त्यांचा रोष बरोबर आहे, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. शेवट आम्ही त्यांच्या कोणाच्याही भावना दुखवण्याचा विचार नसतो. कोणते सर्व पक्ष असेल, श्रेष्ठ असेल, प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण मागणाऱ्याचे म्हणजे आता 75 जागांपैकी आम्हाला 46 जागा मिळाल्या. 46 जागेपैकी आमच्याकडचे 498 फॉर्म होते. इच्छुक उमेदवार 498 भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार होते. आता 498 पैकी 46 लोकांनाच उमेदवारी आम्हाला द्यायची. त्याच्यामुळे साहजिक जे नाराजी होणार आहे, पण त्याबद्दल आम्ही सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात त्याला आम्ही समजवण्याचा प्रयत्न करणार, त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार. पण त्यांच्या भावना साहजिकच आहे. वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि आम्ही नक्कीच आमचे नेते आम्ही त्यांना समजवण्याचा भविष्यात प्रयत्न करणार.